पाहत आहात राय टीव्ही सलोनी सोबत। जिल्हा यवतमाळचे प्रतिनिधी सूरज सुधाकरराव पवार यांच्याकडून नवी दिल्ली येथून एक महत्त्वाची बातमी। नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑल इंडिया आदिवासी काँग्रेसच्या नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलची पहिली ऐतिहासिक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे। या बैठकीस देशभरातील आदिवासी काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान आदिवासी समाज समोरील ज्वलंत प्रश्न, त्वरित उपाययोजना तसेच आगामी काळातील धोरणात्मक नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली। आदिवासी समाजात शिक्षण, रोजगार हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी कोणती ठोस पावले उचलावीत याबाबत उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले। यावेळी माजी मंत्री आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांनी उपस्थितांना संबोधित करत आदिवासी समाजाच्या हक्क, सन्मान आणि प्रगतीसाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले। तसेच काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। एकंदरीतच या बैठकीतून आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय आणि दिशा निश्चितच होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मी सलोनी आणि विशेष प्रतिनिधी जिल्हा यवतमाळ सूरज सुधाकरराव पवार, राय टीव्ही। धन्यवाद।